तसे भगवंताचे अवतार अनेक आहेत. आपली पुराण असं म्हणतात, पडणारा जो पाऊस आहे, त्या पावसाच्याही धारा मोजता येतील. पृथ्वीवरती उगवणारं जे गवत आहे, ते गवतही मोजता येईल. पण हं. भगवंताचे अवतार मोजणं कठीण. इतके त्याचे अवतार आहेत. ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबाला लिहितात, त्यावेळेस लिहितात, की "जग स्पृही अस्पादकम." हं. एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद, जगापुढे 2 गोष्टी सगळ्या लोकांना आवडतात. एक सगळ्यात मोठं पद मला पाहिजे हं. आणि मला मरण नको. हां. असं कधी होत नाही. मातृ, पितृ, गुरु, पावही माता. हं. सगळ्यांचं दर्शन घेऊन रामप्रभू त्यांच्या कार्याला, देव हं. असताना देखील आपल्या कार्याचा प्रारंभ कशाने झालं पाहिजे? तर आई-वडिलांच्या दर्शनाने झालं पाहिजे, म्हणून हं. रामासारखं वागा. समाजातल्या नेत्यांनी सुद्धा तेच केलं पाहिजे. हं. लहान लेकरापासून वृद्धापर्यंत सगळ्याला एकत्र बसून त्याच्या त्या त्या पद्धतीचं त्याचं हितगुज साधलं पाहिजे त्याच्याशी. त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. त्याला काय लागतंय हे दिलं पाहिजे. म्हणून कृष्णासारखं वागलं पाहिजे. तर सगळे दर्शन घ्यायचे, सांदीपनी ऋषी आशीर्वाद द्यायचे. कृष्ण परमात्मा जसे आले, तसे सांदीपनी ऋषींनी हात असा घेतला हं. आणि देव म्हटले, "हात का खाली घेतला? मलाही आशीर्वाद द्या तुम्ही." तर सांदीपनी ऋषी सांगितलं, "अरे, लोक मला गुरु मानतात. तू जगद्गुरू आहेत ना. हं. कृष्ण म्हणजे जगद्गुरू आहेस आणि तुझ्यामुळं मी गुरु आहे." नाही म्हटले, "मला गुरूंचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. मी जरी जगद्गुरू असलो, तरी मी गुरूंमुळे जगद्गुरू आहे. हं. मला आशीर्वाद द्या." सांदीपनी ऋषींनी सांगितलं, "मी नाही आशीर्वाद देणार." शेवटी नाही होय करता करता सांदीपनी ऋषी म्हटले, "तुला काय मागायचे ते तूच मागून घे. मी हं. फक्त असा हात धरतो." हां. सांदीपनी ऋषींनी असा हात धरला. कृष्ण परमात्म्याने खालून सांगितलं, रामकृष्ण हरी माऊली. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आज आपल्याला भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे. महाराज तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप रामकृष्ण खूप हरी. स्वागत आहे. खूप खूप रामकृष्ण हरी सर्वांना. तर आपल्याला आजचा भक्ती मार्गाचा विषय काय आहे जरा हं. त्याविषयी सांगावं. राम आणि कृष्ण आजच्या जीवनामध्ये आपल्याला त्यांचे आदर्शवत चरित्र जे आहेत, ते आजच्या जीवनामध्ये आपल्याला आपले आदर्श कसे ठरू शकतात. आणि हे तंत्रज्ञानाचं जरी युग असलं, तरी या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो? हां. त्यांचे जीवन प्रवाह, त्यांच्या जीवनातील काही गोष्टीची साम्यता असेल, त्यांच्या जीवनातला कर्मयोग असेल, त्यांच्या जीवनातले प्रयोग असतील. ओके. हं. याविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं थोडक्यात. हो, हो. जसं आपण आत्ता म्हणताय, की हं, आपल्याला राम आणि कृष्ण यांचे जे जीवनचरित्र आहे, ते आजच्या युगात जगताना कशा आचरणात आणले पाहिजे, हं. याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हो, मग मला हाच प्रश्न आहे, की राम आणि कृष्ण यांचे दोघांचे चरित्र खूप भिन्न आहेत. हो. पण मग आजच्या जमान्यात समजा असं म्हटलं, की हं. कृष्ण चरित्र आपल्याला आचरणात आणायचंय. पण ओके. मला वाटत नाही, की ते जर हं. सर्वसामान्यांनी तसं केलं, हां, तर त्याची काहीतरी वेगळी त्यांना शिक्षा किंवा एक वेगळा त्यांच्या हां. आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. पण मग हो. त्याविषयी सांगा? पहिलं राम आणि कृष्ण या नावांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. हां. आणि जर आजच्या पिढीने राम आणि कृष्ण या नावाचा जर अर्थ लक्षात घेतला, की त्यांच्या लक्षात येईल, की त्या नावामध्ये अर्थ काय? राम याचा अर्थ असा आहे, राम म्हणजे आनंद. हं. आणि जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळवायचा. आनंदातच जीवन जगायचंय. इतका सोपा अर्थ आहे. हां. राम म्हणजे आनंद. बरोबर. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे पण आनंद. आकर्षण, हं. आनंद. हा परमात्मा असा आहे, आपल्याला स्वतःला त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचं चरित्र, त्याचे लीला, त्याचे गुण पाहणाऱ्याला आकर्षित करून घेतात आणि जो कोणी पाहतो त्याच्या जीवनामध्ये तो आनंद देतो. म्हणून ही दोनही दैवता अशी आहेत, की ती आपल्या जीवनाला आनंदमय करणारी आहेत. ओके. राम आणि कृष्ण आनंद आहेत. हं. आजची पिढी म्हणते, की हं, तसंही सांगितलं जातं. आपली पुराणं सांगतात. प्रभू रामांचं जे चरित्र आहे, हं. ते आचरणीय आहे हं. आणि कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे, ते उच्चारणीय आहे. हां. लोकं काय घेतात, की ठराविक मुद्दे पकडतात. उदाहरणार्थ, कृष्ण परमात्म्यांनी 16,108 पत्न्या केल्या होत्या. हां. आजच्या स्थितीला आपण हे आचरणात आणू शकत नाही. हां. का आणू शकत नाही? त्यांनी केल्या त्याचं सामर्थ्य आहे. तुकोबाराय म्हणतात, "झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप." तो सगळ्या गोष्टी करण्याला समर्थ आहे. हां. आणि एक गोष्ट अशी आहे, त्यांनी 16,108 पत्न्या केल्या, पण त्याचं एक सामर्थ्य होतं, की त्यांनी गोवर्धन गिरधारी उचलला होता करंगलीवरती. हां. आपलेनी गोनी न उचले. 100 किलोचं पोतं आपल्याने उचलत नाही. आपण त्याची बरोबर करू शकत नाही.
म्हणून कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण आचरणात आणण्यापेक्षा त्याचं उच्चारण करायचं, त्याच्यातलं विज्ञान पाहायचं, त्याचा विचार पाहायचा आणि परमात्म्याचं सामर्थ्य काय हे जाणून घ्यायचं आणि त्याचे गुण, त्याच्या लीला हे आपल्याला आनंद देणारे आहेत. म्हणून त्याचं चरित्र उच्चारणीय आहे. आता आपण कृष्णाविषयी तुम्ही सांगितलं. तर हं, रामायण यांच्यावरती येऊयात. हं, प्रभू राम जे होते, हं, एक पत्नी एक वचनी अशा याचे होते. हं, सध्या ते वातावरण खूप वेगळं झालंय. हं. पण मग त्या वातावरणातून परत एकदा रामांसारखं आयुष्य जगण्यासाठी किंवा त्यांचे विचार हं, स्वतःच्या आचरणात आणण्यासाठी हं. सर्वसामान्य लोकांनी कशा पद्धतीने ते त्यांचं चरित्र घेतलं पाहिजे? हां. रामप्रभूंचं जीवन म्हणजे हा संपूर्ण त्यांच्या जीवनातला एक प्रयोग आहे. हं, ज्याला आपण प्रयोगशास्त्र म्हणतो. हां, आपण शाळेमध्ये शिकत असताना विज्ञानामध्ये कधी थिअरी असते, कधी प्रयोग करावे लागतात हं, लॅबमध्ये जाऊन. तसा प्रभू रामांच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा प्रयोग आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात ठरवून घेतल्या होत्या गोष्टी. एक, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी म्हणून तर असं म्हटलं जातं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन ना जाये. त्यांच्या रघुकुलाची रीत अशी होती, प्राण गेला तरी चालेल, पण वचन मात्र त्या ठिकाणी जाऊ देत नव्हते. हं, ही त्यांच्या कुळाची असणारी पद्धत होती. हा रिवाज होता त्यांच्या कुळाचा. हां, एक पत्नी हा विषय जो आहे, प्रभू राम एकनिष्ठ होते आणि म्हणून ती एकनिष्ठता त्यांची अशी होती, की सीतेशिवाय दुसरी स्त्री जीवनामध्ये त्यांनी पाहिली नाही. आज तसं राहिलं नाहीये. आज ठीक आहे, काही गोष्टी समाजामध्ये आपल्या आपल्यासाठी, स्वतःसाठी, सामाजिक नीतिमूल्य जपण्यासाठी हं. ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि हा विचार कुठून मिळेल ते प्रभू रामांच्या चरित्राकडून आपल्याला मिळेल. तर आता आपल्याला हे कळतंय, की प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे दोघंही हं, खूप वेगळे आहेत. हां, पण तरीही असं म्हटलं जातं, की ते दोघंही एकाच भगवंताचे अंश आहेत. हां. बरोबर आहे. जे काही भगवंताचे अवतार सांगितले. मूळ भगवान विष्णू नारायण. हां, त्या भगवंताच्या पासून भगवंताचे सगळे अवतार झालेले आहेत. हां, म्हणजे आपण प्रामुख्यानं आपल्याकडं भगवंताचे भागवतामध्ये अंश, अंशात्मक, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण हा 6 विभागामध्ये 24 अवताराचं वर्णन हं, शुकाचार्य करतात. हं, तसे भगवंताचे अवतार अनेक आहेत. आपली पुराणं असं म्हणतात, पडणारा जो पाऊस आहे, त्या पावसाच्याही धारा मोजता येतील. पृथ्वीवरती उगवणारं जे गवत आहे, ते गवतही मोजता येईल. पण हं, भगवंताचे अवतार मोजणं कठीण. इतके त्याचे अवतार आहेत. हां, माऊलींची एक ओवी आहे. अंगीची या रोमा किती, जयाची या तयासी न गणविती, तैसिया माझी या विभूती असंख्य जाण. म्हणजे काय? ज्ञानोबा म्हणले माणसाच्या शरीरावरती जेवढे काही रोम आहेत, हां. ते रोम कदाचित मोजता येतील, पण भगवंताचे अवतार नाही मोजता यायचे. कारण तो अवताराची रास आहे. हं, आपल्याला जर विचारलं रास म्हणजे काय? तर आज सगळ्या मुलांना, मुलींना सगळ्यांना असं वाटतं रास जी लग्नासाठी 12 राशीपैकी एक रास ती रास नाही. रास असते ती धान्याची रास असते. हां, उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याकडं आता हा ज्वारी निघाली. ती खळं असतं, त्याला हं, मळली जाते. मळल्यानंतर तिचा जो ढीग लागतो, त्याला आपण काय म्हणतो? जो ढीग लागला त्याला आपण रास म्हणतो. आणि हां, जर एखाद्याला विचारलं, की बाबा या राशीमध्ये ज्वारी किती आहे? हां, तसं सांगता येणार नाही. आता उदाहरणार्थ नवीन लग्न होऊन सून आली होती हं, आणि सासू-सासरे, सून आणि नवरा घरामध्ये हं, चौघजण. तिने ताटामध्ये तांदूळ घेतले होते. ती म्हटली, "आत्या, भाताला तांदूळ किती घेऊ?" हां, आत्याने सांगितलं अंदाजाने आपल्या घे चौघांचे. तरी पण "आत्या तांदूळ किती घेऊ?" हं, असं एकदा, दोनदा, 4 वेळा विचारलं. शेवटी "आत्या तांदूळ किती घेऊ?" हां. आत्या म्हटली, "एक काम कर, तुझे 1,500 घे, तुझ्या नवऱ्याचे पण 2,000 घे, माझे 2,500 घे आणि सासऱ्यांचे 3,000 घे." आता असं जर केलं तर भात होईल का? नाही होणार. असा एक-एक परमात्म्याचा अवतार आपण जर मोजायला लागलो, त्याचे अवतार मोजता येत नाही. ह्या उदाहरणातून मला काय सांगायचे, देवाचे अवतार मोजता येत नाहीत. कारण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अनंत म्हणजे न मोजता येणार इतके अवतार तो आपल्यासाठी घेतो. तसं हे उदाहरण याच्यासाठी मी दिलं होतं आत्ताचं, की बाबा जसं ताटातले तांदूळ मोजता येत नाही, राशीतले तांदूळ मोजता येत नाही, असे भगवंताचे अवतार आहेत. मग अवतार कोणत्या देवापासून सगळे झाले? हं, आदिनारायणापासून भगवान विष्णूंचे अवतार आहेत. पहिला अवतार झाला मत्स्य, कच्छ, वराह. त्याच्यानंतर नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण. प्रभू रामांचा अवतार जो आहे तो 7वा अवतार आहे. ओके. 10 अवतारापैकी आणि कृष्ण परमात्म्यांचा जो अवतार आहे तो 8वा अवतार आहे क्रमाक्रमाने. हं, युगही त्यांची वेगळी आहेत. हं, प्रभू रामांचा अवतार झाला तो त्रेता युगामध्ये. पहिलं युग जे आहे ज्याला आपण सत्ययुग म्हणतो. दुसरं युग जे आहे त्याला आपण त्रेतायुग म्हणतो.
3 नंबरचं युग आहे, ज्याला आपण द्वापर युग म्हणतो. आणि 4 नंबरच्या युगामध्ये भगवंताने कल्की हां. जो चालू आहे कलियुग, ते हं. कलियुग आहे. म्हणून त्रेतायुगामध्ये प्रभू रामांनी अवतार घेतला आणि द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्यांनी अवतार घेतला. वेगवेगळी कार्य वेगवेगळ्या युगामध्ये करायची होती, म्हणून हं. एकाच भगवंतानी ते अवतार घेतलेले आहेत. ओके. एकाच देवाचे ते अंश आहेत. पण मग समजा एकाच देवाचे अंश आहेत, पण तरी दोघांचंही चरित्र खूप वेगळं आहे, खूप भिन्न आहे. हां. मग यामागचं काय कारण आहे? भिन्न म्हणण्यापेक्षा त्या युगात ते कार्य करायचं होतं. मी ओके. बोललो, की रामायण हे प्रयोगशास्त्र आहे. हं. त्या युगात तो प्रयोग करायचाच होता. आणि ओके. जब जब हुई धर्म की हानी, हं. जेव्हा जेव्हा धर्माची हानी झाली, त्यावेळेस परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार घेतला, असं रामायणाच्या अनुषंगाने हां, बोललं जातं. हां. इकडं काय कृष्ण परमात्म्याच्या अनुषंगाने यदा यदा ही धर्मस्य हं. ग्लानिर्भवती भारत अद्भुत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां हां. विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्याचं हे वचन आहे, ब्रीद वचन आहे त्याचं, की ज्या ज्या वेळेस धर्म संकटात सापडेल, हां. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल, त्यावेळेस मी येईल, असं कृष्ण परमात्म्याच्या हां. मुखातलं हे गीतेतलं 4थ्या हां. अध्यायातलं वचन आहे. बरोबर. इकडं प्रभू रामांच्या जीवनाबद्दल रामायणामध्ये असं सांगितलं जातं, धर्म न दुसरा सत्य समाना. सत्य हाच धर्म त्रेतायुगामध्ये देवाने आचरून दाखवला, हां. असे. आणि इकडे धर्मावरती आलेली ग्लानी, म्हणून यदा यदा ही धर्मस्य, सगळ्याच्या रक्षणासाठी देव इथे आले ओके. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा. ओके, ओके. हं. जसं तुम्ही आता म्हणताय कृष्ण परमात्म्यांनी म्हटलेलंच आहे की गीतेमध्ये, हां. की धर्मावर ज्यावेळेस ग्लानी येईल त्यावेळेस जन्म घेतलाच जाईल. हां, हां. मग आत्ता जर आपण बघतोय हे जे वातावरण हां. सुरू आहे, हां. इतक्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, विध्वंस सगळीकडे सुरू आहे. हां. तर मग ह्या युगात अवतार कोणी घेणार आहे की काय त्याविषयी? भगवंताचा अवतार कलियुगात कल्की अवतार भगवंताचा ठरलेलाच आहे ना. ओके. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते, प्रचंड अशी अराजकता माजते, काही लक्षणं आपण त्याची पाहतोच ना. हं. अनेक ठिकाणी माणसांचं विचार बदलले, वागणं बदललं, वेळा अवेळा सगळ्या गोष्टी माणसं आता करायला लागली. हं. एक प्रकारचा हा एक नीतिमूल्याचा, संस्कृतीचा असणारा हा ऱ्हास होत चाललेला आहे. हां. आणि मग पुनश्च ज्यावेळेस धर्माची संस्थापना करायची असते, त्यावेळेस परमात्मा येतो. आजपर्यंत आपण हे ऐकत आलोय, आपल्याला पुराणांनी पण हां. सांगितलेलं आहे. तर ते कल्की म्हणजे मला मला जसं वाटतं, आता हं. आम्ही वेब सीरीजमध्ये पण हां, बघितले ते हां. काही ठिकाणी असं म्हणलंय, की हं. कल्की म्हणजे आपल्यामधलाच प्रत्येक व्यक्तीमधला जो अवगुण आहे, हं. तोच कल्की असा तो हां. धरला जातो आणि त्याला पुसण्यासाठी जे आपले चांगले विचार, जसं आपला धर्म आपण करतो, वारकरी हं. संप्रदाय जे करतोय, हं. की तेच धर्म वाचवण्याचं काम करतं, असं काय आहे का? अ, कल्की काय झालं होतं, द्वापार युगाच्या शेवटाला राजा परीक्षितीनं कलियुगाला किंवा कलीला राहायला काही जागा दिल्या होत्या. हां. तर तू कुठं राहायचं? हं. कारण कृष्ण परमात्म्याचा अवतार संपल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला. हां. तर कलीने राहायचं कुठं? असं कलीने राजा परीक्षितीला विचारलं. भारत हां. देशाचा सम्राट होता राजा परीक्षिती. हां. हा पांडवांचा नातू आहे. हं. आणि त्यावेळेस जागा मागितल्या त्यावेळेस पहिली जागा दिली, की जिथं कलह म्हणजे भांडण. हां. ज्या घरामध्ये भांडण सातत्यानं होतं, हं. तिथं कलीचा वास आहे किंवा कलीला राहण्याच्या जागा आहेत ते. ओके. आता मी जरी असेल, सारखा वादविवाद माझ्या माध्यमातून होत असेल, हं. आपल्या घरामध्ये काही ना काही कारणास्तव कलह निर्माण होत असतील, हां. समाजामध्ये कलह निर्माण होत असतील, हे कलियुगाचं एक दर्शनच आहे. हे कलीचं हां. दर्शन आहे. ओके. त्याच्यानंतर जुगार, मदिरापान, वेश्यागमन, या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या जागा दिल्या होत्या कलीला राहण्यासाठी. आणि कलीने त्यावेळेस सांगितलं होतं राजा परीक्षितीला, सगळ्या खराब जागा मला दिल्या, एक जागा चांगली दे. हां. म्हणले तुझा सोन्यामध्ये वास होईल. ओके. सोनं. हां. असंही म्हणतात, धातूनामास्मी कांचनम, असं म्हणतात, की भगवंतांनी विभूती सांगितल्या सर्व धातूंमध्ये. जसं नद्यांमध्ये देव म्हणतात गंगा मी आहे, हां. पर्वतांमध्ये हिमालय मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ नावाचा, पिंपळ नावाचा वृक्ष मी आहे, धेनूमध्ये कामधेनू मी आहे, हं. नागांमध्ये अनंत नावाचा नाग आहे, सापामध्ये वासुकी नावाचा साप मी आहे. हं. अशा विभूती सांगताना देव म्हणले, की धातूनामास्मी कांचनम, सगळ्या धातूमध्ये सोनं नावाचा धातू मी आहे. ओके. पण कधी-कधी माझं असं स्पष्ट मत आहे, बरोबर का चूक हे माहिती नाही, पण आपलं परीक्षण करायचं. अ, एक जर इथं देव म्हणत असतील,
की सर्व धातूमध्ये सोनं नावाचा धातू श्रेष्ठ, मी त्याच्यामध्ये राहतो. हां. आणि इकडे राजा परीक्षितीला काय सांगितलंय? राजा परीक्षितीने काय सांगितलं कलीला, की त्या सोन्यामध्ये तुझा वास राहील. सोनं चांगलं आहे ना? हं. असं म्हणतात सोनं घाणीत जरी पडलं तरी ते उचलून घ्यावं. हां. उचलून घ्यावं म्हटलं, चोरू नये, हां. उचलून घ्यावं. सोनं हा अत्यंत पवित्र धातू मानला जातो. हां. त्याच्यात कली राहतो. एका सोन्यात देव आणि एका सोन्यात कली जर राहत असेल, मग हे कसं? हां. आपण नीतीच्या मार्गानं, कष्टातून, घामाने जे ओके. मिळवलेलं सोनं आहे, त्याच्यात परमात्म्याचाच वास आहे. ओके. ओके. त्याच्यात परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि तिच्या मार्गानं नको तिकडून आलेलं जो सोनं आहे, दुर्व्यवहारानं, तर त्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे. ते कलह निर्माण करतं पहा. हां. आम्ही लोकांना हल्लीच्या काळात सोन्याचा मोह आवरत नाही. हो. एखादी गृहिणी सुद्धा एखादा अलंकार गळ्यामध्ये तिच्या जर नसेल आणि कुणाचा जर पाहिला तर ती घेऊन येते तिचा लग्नासाठी, हां. उत्सवासाठी. पण ते आलेलं सोनं जर घरात कलह निर्माण करतं, तर समजून जायचं त्याच्यात कलीचा वास आहे. कलीच्या हां, मार्फत आल्यासारखं आहे. हां. ओके. आपल्यामध्ये, आपल्या घरात, समाजात कली आहे का नाही हे ओळखण्याची खूप सोपी गोष्ट आहे. कलह व्हायला लागला, आहे कली आहे. कलीचा वास आहे. ओके. म्हणजे थोडक्यात या हं. कलयुगात कोणी अवतार घेऊन येणार नाही हां, कलेच्या रूपात. हां. तो प्रत्येकाच्या मनात आहे. हां, फक्त त्याला जागृत करायचं का नाही हे हां. ज्याने त्याने ठरवायचंय. हो. ओके. आता आपल्याला हे तर कळालंय, की कृष्ण अवतार का झाला आणि राम अवतार का झाला. हं, पण मग असं म्हटलं जातं, की राम अवतारात जे कोणी कॅरेक्टर्स म्हणूयात आपण, की समजा हं, आता राम असतील किंवा सीतामाता असतील, लक्ष्मण असतील, हं, हे जे त्यांच्या आजूबाजूचे हं, कॅरेक्टर होते, ते परत कृष्ण अवतारात पण आले असं म्हणतात. हं, हं. तर ते खरं आहे का? हां, बरोबर आहे. आता जे राम आहेत हं. त्रेतायुगामध्ये काही हजार वर्षाचं राज्य, असं म्हणतात 11,000 वर्षाचं राज्य प्रभू रामाने केलं. ओके. तेच प्रभू राम पुढं द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाने अवताराला आले हं. आणि 1,250 वर्ष या भूतलावरती कृष्ण परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये होता. हं. मग रामांच्या बरोबर त्या कालखंडामध्ये लक्ष्मण होते, हं. भाऊ म्हणून. मग तेच लक्ष्मण पुढे द्वापार युगामध्ये बलराम दादाच्या रूपाने आले. ओके. हां. पण फरक एक आहे. राम त्रेतायुगामध्ये मोठे आहेत, हं. लक्ष्मण लहान आहेत. हं. पण इकडं द्वापार युगामध्ये लक्ष्मण मोठे आहेत म्हणजे बलराम दादा ओके. आणि हां. कृष्ण परमात्मा लहान आहे. हं. कारण नामदेव महाराजांनी जे वर्णन केले कृष्ण हं. जन्माच्या कालखंडाचं आणि अवतारांचं, त्या अवतारामध्ये आलेले होते, की राम अवतारी मी होतो लक्ष्मण. मी राम अवतारामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मण होतो. हं. देव म्हणले, "ठीक आहे. आता तुम्ही 14 वर्षावरही केले उपोषण. मी तुमच्याबरोबर 14 वर्ष उपोषण केलं हां. होतं. तुमच्याबरोबर वनवासामध्ये चाललो. हं. मग आता देव म्हणतात, की बाबा आता तू काय कर, पूर्वी तू अनुज होताशी लहान." कृष्ण परमात्मा समजून सांगतायत अवतार घेण्याच्या वेळेस, हां. की बाबा पूर्वी तुम्ही लहान होते, म्हणजे लक्ष्मणाच्या रूपानं. हं. आणि सोशियले कष्ट मज सवे, माझ्याबरोबर असताना वनवासाचे कष्ट तुम्ही सहन केले. हं. मग आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आता लक्ष्मणांना समजवतात, की तुम्ही वडील व्हा, म्हणजे मोठे व्हा आणि पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. मी तुमची आज्ञा सांभाळील, तुमची आज्ञा पाळील. देवाने नियोजन करताना सुद्धा इतकं सुंदर नियोजन कसं असावं, हे हं. कृष्ण परमात्म्यातून शिकावं. हं. अत्यंत सुंदर नियोजन जीवनाचं. कर्मयोग भगवंत शिकवतायत. ओके. कर्माला प्राधान्य देत आहेत. हं. असं कृष्ण परमात्म्याचं जीवन आहे. तो जीवन प्रवाह आहे. आपला विषय चालला होता, की बाबा कलियुगाच्या संबंधानं राम, कृष्ण, लक्ष्मण, बलराम दादा. हां. राम अवतारामध्ये अंगद होते. हां. वालीपुत्र अंगद. हां. तेच अंगद पुढं त्रेतायुगातले अंगद हं. द्वापार युगामध्ये उद्धव बनून आले. ओके. उद्धव हे भगवंताच्या यादव कुळातले. हं. देवाचा चुलत भाऊ सुद्धा आणि देवाचे मावस भाऊ सुद्धा असं नातं सांगितले हं. उद्धवांचं. आणि दिसायला कृष्णासारखेच होते. अर्जुनाला भगवंताचा सहवास लाभला, हं. तो काही कालखंडाकरता. पण उद्धवाला जो भगवंताचा कृष्ण परमात्म्याचा सहवास लाभला, तो जवळ-जवळ 100 वर्षाचा सहवास लाभला. ओके. म्हणून जगी धन्य भाग्य उद्धवाचे, हे कृष्ण दैवत तिन्ही लोकीचे. कृपा ओर सोनी साचे, प्रकृती पुरुषाचे निज सांगे. देव जास्त जर कोणाशी बोलले असतील हं. द्वापार युगामध्ये, तर ते अर्जुनाशी आणि उद्धवाशी आणि अर्जुनापेक्षाही थोडंसं जास्त बोललंय. कृष्ण परमात्म्याने जो अर्जुनाशी संवाद साधला हां. कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, त्याच्यातून गीता नावाचं तत्व निर्माण झालं. हां. जगातला अद्भुत ग्रंथ. बरोबर. आणि जो उद्धवाशी संवाद साधला, उद्धवानी विचारले प्रश्न, कृष्ण परमात्म्याने दिलेली उत्तर, हं. याच्यातून भागवत निर्माण झालं. ओके.
आणि म्हणून ओके. त्याला श्रीमद भागवत, श्रीमद गीता का म्हणतात? श्रीमद स्वतः भगवंताच्या मुखातून प्रगट झाली म्हणून ओके. श्रीमद गीता. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. असं. मग उद्धवांना तो एवढा सहवास लागण्यामागे काही कारण होतं का? हा, त्याविषयी? देवाच्या एकनिष्ठ भक्त परमात्मा म्हणजे कृष्ण परमात्म्याची अत्यंत निष्ठेने भक्ती केली उद्धवांनी. ओके. बृहस्पतीचे शिष्य आहेत उद्धव. ओके. हा, आणि प्रचंड ज्ञानी. ज्ञानाच्या प्रांतामध्ये ज्ञान काय असावं म्हणून त्या ज्ञान आणि प्रेमाची जोड उद्धवांकडं पहिलं ज्ञानच होतं, पण ज्ञान कोरडं असतं प्रेमाशिवाय. म्हणून तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. हं. ज्ञान आणि प्रेमाची जोड त्या ठिकाणी उद्धवांच्या जीवनाला मिळाली आणि अखंड सहवास उद्धवांना लाभला. तसंच पद्मिनी नावाची दासी होती हं. अं, राम अवतारामध्ये. हं. ती पद्मिनी नावाची दासी कृष्ण अवतारामध्ये कुब्जा नावानं त्या ठिकाणी अवताराला आल्या. ओके. आणि हां. त्याच पुढं नामदेव महाराजांचा अवतार ज्यावेळेस झाला, हं. त्यावेळेस त्या जनाबाईंच्या रूपानं अवताराला आल्या. असाही संबंध ओके. सांगितला येतो. ओके. जसं अ, पहिलं जे युग आपण सांगितलं, की त्याला कृतयुग म्हणतो आपण, हं. सत्ययुग म्हणतो. हं. त्या युगामध्ये प्रल्हाद. हं. त्याच्यानंतरचं जे युग येतं त्रेतायुग. त्या युगामध्ये त्रेतायुगामध्ये अंगद. त्रेतायुग संपलं की द्वापार युगामध्ये उद्धव. आणि द्वापार युग संपलं की कलियुगामध्ये नामदेव महाराज. आणि नामदेव ओके. महाराजांनंतर तुकाराम महाराज. ही अशी परंपरा आहे ती अवतारांची. ओके. ओके. हां. ओके. मग अजून कुठले काय म्हणतो आपण त्याला अवतार झालेत का? म्हणजे जे राम अवतारात जे कोणी त्यांच्याबरोबर होते, तेच परत कृष्ण अवतारात कोणी आलेत का अजून? जे वानरसेना, जे ऋषीमुनी होते हं. याच्यामध्ये त्रेतायुगामध्ये म्हणजे राम अवतारामध्ये. हं. तेच पुढं काही ऋषीमुनी गोपिकांच्या रूपाने आले. ओके. काही वानरसेना होती. भगवंताचे सेवक होते राम हां, हां, अवतारामध्ये. हां. ते कधी पुढे गोपाळांच्या रूपाने आले. नंतर ओके. तेच पुढे वारकरी झाले. ओके. असाही ओके. संबंध आहे. आता आपल्याला हे कळालं, की दोघांचंही कार्य वेगळं होतं. हं, तर मग वैयक्तिक भावना किंवा एक हं. आकस न ठेवता आपलं कर्तव्य बजावणं, हां. ह्यासाठी ह्या दोन्ही चरित्रातून काय शिकलं पाहिजे? यासाठी असं आहे, प्रभू रामांच्या अवतारामध्ये असं होतं. अ, आता प्रभू राम आत्ता राजे होणार आहेत हं. आणि सगळी तयारी झाली आणि मी राजा होणार आहे हा आनंद मनात असेल ना कुठेतरी. हं. आणि दुसऱ्या क्षणाला कळतंय की बाबा कैकईचे जे काही वर होते ते राजा दशरथाकडं मागून घेतले हं. आणि त्या वरातून रामप्रभूला वनवासाला जावं लागते 14 वर्षासाठी. हं. ज्या क्षणाला कळालं आता वनवासाला जायचे आणि अगोदर 5 मिनिटं अगोदर माहिती की आपल्याला आता गादीवरती बसायचे, दोनही स्थितीमध्ये भगवंताच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळली नाही. परमात्मा अत्यंत स्थितप्रज्ञ होते. हां. तेच प्रसन्न वदन होतं. गादीवर बसायचे, अयोध्येचा मी राजा होणार आहे हां. म्हणून आनंद आहे आणि वनवासात जायचे म्हणून नाराज झालेत, असं नाही परमात्म्याने दाखवलं. तीच प्रसन्नता देवाकडे होती. आणि वनवासाला गेल्यानंतर उलट देवानी सांगितलं, की मी अयोध्येचा राजा झाल्यानंतर अयोध्येची सेवा करता येईल. पण मला संपूर्ण जंगलातल्या साधू संतांची, ऋषीमुनींची सेवा मला त्या ठिकाणी करता येईल. अनेक महात्म्यांचं दर्शन मला घडेल. दर्शन घडलं पहिलं केवटाचं. हं. केवट नावाडी आहे हा, जो शरयू नदी पार करून जातो. हं. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा प्रभू राम भेटले आणि त्याला मिठी मारली. आणि त्यांनी फक्त इच्छा केली, व्यक्त केली होती केवटाने, देवा तुम्ही माझ्या नावेत बसलात, तुमचे पाय मला धुवायचे. त्याची ती सेवेची इच्छा पूर्ण केली. हं. पण त्याच्या बदल्यामध्ये काय द्यायचं मी तुम्हाला? रामप्रभू म्हणले, बाबा तुला काय द्यायचं? हं. ते केवटाने सांगितलं, देवा तुमचं आणि माझं काम एकच आहे. म्हणले काय? तुम्ही नावाडी आणि मी नावाडी. म्हणले, देव म्हणले मी कसा नावाडी? हं. तू नावाडी आहे. त्यांनी सांगितलं केवटाने, की मी शरयू नदीमध्ये इकडनं तिकडं लोक नेतो. हं. हा प्रवास लोकांचा ऐल तीरावरनं पैल तीरावर नेतो. म्हणले, देवा तुमचं सुद्धा तेच काम आहे. म्हणले, तुम्ही संसार सागरातून लोकांना तारता. हां, तुम्ही तारणार आहेत आणि मी तारणार आहेत. मी फक्त शरयूमधून तारतो आणि तुम्ही भवसागरातून तारता. हे काम आहे. म्हणजे तिथं मिठी मारतायत देव. आता शबरी ही जंगलात राहणारी आहे. तिची उष्ट बोरं परमात्म्याने खाल्ली. म्हणजे भक्तीच्या समोर देव किती खाली येतो. भक्तीची या हं. मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. हं. भक्तीचं माप श्रेष्ठ कसं असू शकतं?
ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची. कशासाठी? थोर प्रेमाचा भुकेला. भक्तावरती इतकं प्रेम प्रभू रामांनी केलं. हा एक त्यांच्या जीवनातला विषय. म्हणजे वैयक्तिक जरी त्यांच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट भावना असेल, सीतामाईच्या संबंधानं हं. प्रजेने सांगितलं, की चर्चा झाली सीतामाईच्या संबंधानं अयोध्येमध्ये. तर प्रभू रामाने त्या क्षणाला सीतामाईचा त्यागही केला. एक वचनी एक पत्नी जर असतील, हं. तरी देखील वैयक्तिक भावना तिथं बाजूला ठेवलेली आहे प्रभू रामांनी. दुसरी गोष्ट, यज्ञाच्या वेळेस शेजारी बसायला पत्नी हवी आहे, सीतामाई जवळ नाहीयेत. हं. प्रभू रामांनी दुसरं लग्न करून सीतामाई बरोबर ठेवल्या असत्या ना, दुसऱ्या आणून ठेवल्या बरोबर. असत्या, नाही ठेवल्या. सोन्याची सीतामाई बाजूला तयार केल्या. ही एकनिष्ठता होती. जीवनामध्ये किती घात आघात झाले, पण तरी देखील सरळ चालत राहिले. म्हणून हा प्रयोग त्यांच्या जीवनातला हा मोठा प्रयोग आहे. प्रभू रामांच्या जीवनामधला हा त्याग आपण पाहिला, अगदी सीतामाईपर्यंतचा. अयोध्येचे राजे होण्यापासून सीतामाईपर्यंत आपण हा जो त्याग पाहिला काही काही ठिकाणी. तर कधी कधी आता राजव्यवस्था आपल्याकडे आहे, राजकारण चालतं, तिथेही आपण काही गोष्टी विचार, पद मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तर नाराज होतात, डिप्रेशन मध्ये जातात. हो. गरज नाही ना. प्रभू रामांना आदर्श ठेवा ना. पद मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तरी तेवढाच आनंद आहे, हा आदर्श ठेवा. सर्व आपण सर्वावरती प्रेम करावं, कारण सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर हा मानवता धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही आणि मी हा एकमेकांना प्रेम देण्यामध्ये म्हणून केवटाला सुद्धा मिठी मारतात. आणि तिकडे जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजामधली जी असणारी शबरी आहे, ती शबरी मातेची सुद्धा उष्टी बोरं खातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, माझं असं मत आहे, राजानी झोपडीत जेवायचं नाही. बघा तुम्ही, राजाने कधीच झोपडीत जेवायचं नाही, झोपडीत खायचं नाही. मग काय करायचं? जे राजवाड्यात खातो ते झोपडीतल्याने सुद्धा खाल्लं पाहिजे, हा विचार असला पाहिजे. म्हणजे आजच्या राजकर्त्यांचा हा विचार असणं गरजेचं आहे. मी जर नेता आहे समाजाचा, मग मंत्री असेल, आमदार, खासदार, काय असेल ते, नगरसेवक, सरपंच, सदस्य, जे माझ्याकडे आहे ते शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसाकडे पण असलं पाहिजे. ही भूमिका प्रभू रामांकडे होती. आणि हे प्रेम, ह्या भावना होत्या प्रभू रामांकडे आजच्या स्थितीला. आणि दुसरी गोष्ट, आजच्या जगामध्ये लोक पर्याय शोधतात. आज आपण सीतेला अनेक पर्याय शोधले असते, पण प्रभू रामांनी पर्याय नाही शोधले. तिथं भावना, एका ठिकाणी जी भावना दृढ होता, निश्चय होता, तो निश्चय कधी डगमगला नाही, डळमळला नाही. अनेक प्रकार झाले ना. शूर्पणखा, तिची इच्छा होती रामाने माझ्याबरोबर लग्न करावं. शूर्पणखेला समजून सांगितलं प्रभू रामाने, की बाबा मला लग्न नाही करता येणार. तू किती जरी सुंदर असली, काय जरी असली, तरी माझी सीता तुझ्यापेक्षा सुंदर आहे, हे तिला सांगणारे होते. आणि मग हे सगळं होत असताना ऐकलं नाही म्हणून शूर्पणखेचं लक्ष्मणाने नाक कापलं. ते तो भाग जाऊ द्या. पण प्रभू राम त्यांच्या जीवनामध्ये किती वचनबद्धता होते हे सांगायचं जर झालं, किंवा आजच्या पिढीने जर लक्षात घ्यायचं झालं, तर कुठेतरी पर्यायाला प्राधान्य देण्यापेक्षा एक आदर्शवत प्रभू रामांची जीवनशैली पहा, त्यांचा त्याग पहा, तो त्यांचा विचार वाचा, आणि मग आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये एकनिष्ठ राहण्यामध्ये काय आनंद आहे. तो त्याच्या विरुद्ध कृष्ण परमात्म्याचं विरुद्ध म्हणण्यापेक्षा, जसं कृष्ण परमात्म्याने सुद्धा कार्य करत असताना अनेक प्रकारे म्हणजे जसं राम प्रभूंच्या जीवनामध्ये रामायण हे अगोदर लिहिलं होतं आणि नंतर तसं वागावं लागलं, तसं कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये अनेक देवांनी प्रतिज्ञा केल्या कृष्ण परमात्म्याने, पण त्या प्रतिज्ञा देवानी भक्ताच्या हितासाठी मोडल्या. रामप्रभूंनी कुठली प्रतिज्ञा मोडली नाही, एक वचनी एक बाणी ह्या प्रतिज्ञा नाही मोडल्या, पण इथं मात्र मोडल्या. देवाने वचन घेतलं होतं, किंवा देवाचं ब्रीद होतं, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, पण शस्त्र धरलं हातात. का धरलं? वाचवावया अर्जुनासी, मी दिवसा लपविले सूर्यासी. अर्जुनाला वाचवायचं म्हणून दुपारी 12 वाजता सूर्य लपवला. हे नियतीच्या नियमामध्ये देवानी बदल केला. हरिपत्कोरी रणभूमीसी सत्य भीष्माशी मी केले. मी स्वतः देव रणांगणावरती हरले, जो कधीच हरू शकत नाही, ज्याला कोणी हरवू शकत नाही, तो स्वतः हरतात आणि भीष्माचार्यांचा पण खरा करतात. आणि हातामध्ये शस्त्र धरणार नव्हते, पण तरी पण हातात शस्त्र धरलं कृष्ण परमात्म्याने. का? तर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, देवा मी सुद्धा तुझा भक्त आहे
आणि तुला हातामध्ये शस्त्र धरायला लावल्याशिवाय राहणार नाही. त्यांची प्रतिज्ञा म्हणजे भक्तावरचं प्रेम, तुमची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी याच्याकरता स्वतःची प्रतिज्ञा परमात्मा मोडतो. बरं, इकडं कर्मयोग शिकवलेला आहे अर्जुनाला. अर्जुना, युद्ध करावं लागेल. अर्जुन म्हणतो, समोर माझ्या सगळे घरातले आहेत, भावकी आहेत, आणि दुसऱ्याला मारून का मोठं व्हायचं? देव म्हणले, जर अधर्म माजत असेल आणि अधर्म मोठा होत असेल तर ते अधर्माला संपवण्यासाठी आता तरी तुला युद्ध करावं लागेल. जिंकला तर या पृथ्वीचं राज्य त्या ठिकाणी प्राप्त करशील. देवानी कसं त्याला, ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो, अर्जुना तू जर जिंकला तर तू या पृथ्वीचा पती होशील, म्हणजे राजा होशील. आणि जर तू हरला तर तू स्वर्ग प्राप्त करशील, म्हणजे स्वर्गाला जाशील. हरला म्हणजे समजा युद्धात काही तुझं झालं तर तू स्वर्गाला जाशील. जसं रणांगणावरती एखादा शिपाई लढत असताना, एखादा शूर लढत असताना तो जर गतप्राण झाला तर त्याला शहीदाचा दर्जा मिळतो, आणि विजय झाला तर त्याला चक्र मिळतं. सरकार आपलं त्याला चक्र देतं. तसं भगवंतानी अर्जुनाला दिलेलं हे मोटिवेशन. बरं, इतक्या युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा ज्ञान सांगितलं. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू आणि श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी. हे 700 श्लोकाची गीता कृष्ण परमात्म्याने युद्धाच्या प्रसंगामध्ये कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सांगितली. हा पण त्यांच्या जीवनाचा एक विषय आहे की अनेक गोष्टी वेगळे, पण अर्जुना तू कर्म प्रधान राहा, कर्म करत राहा. भगवंतांनी अत्यंत सुंदर कर्मयोग त्या ठिकाणी गीतेमधून शिकवला अथवा त्यांच्या जीवनातून शिकवला. स्वतःची असणारी सोन्याची द्वारका होती. एक साम्य खूप गोड सांगता येईल. सोन्याच्या द्वारकेमध्ये देव राहिले, पण सोन्याच्या द्वारकेचा मोह कधी कृष्ण परमात्म्याला नाही आला. इकडे लंका जिंकली, ती सोन्याची होती, पण सगळे म्हणत होते तुम्ही लंकेमध्ये राहा. तोही मोह प्रभू रामांच्या जीवनामध्ये भगवंतांनी ठेवला नाही. तुम्ही आता सांगितलं की कर्म ह्याविषयी कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, पण ही कर्म ही जी गोष्ट आहे, आजकाल लोक कर्माला घाबरत नाही. लोकांना असं वाटतं की आपला जन्म झाला की आपण आयुष्यभर म्हणजे अमर आहोत, आपण जाणारच नाही. तर ह्या विषयीची धारणा लोकांच्या मनामध्ये, जर त्याविषयी काय सांगाल? लोकांना हेच वाटतं. हे कधीपासून ज्ञानोबारांनी, म्हणजे 750 वर्ष ज्ञानोबारांना यावर्षी होतात की ज्ञानोबारांचा जन्म सोहळा आपण संपन्न केला, आणि 729वा समाधी सोहळा. ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबारा लिहितात, त्यावेळेस लिहितात की जग स्पृहे अस्पादकम, एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद. जगापुढे 2 गोष्टी सगळ्या लोकांना आवडतात. एक सगळ्यात मोठं पद मला पाहिजे, आणि मला मरण नको. असं कधी होत नाही. देवालाही अवताराला आल्यानंतर 11,000 वर्षानंतर रामप्रभूंना अवतार संपवावा लागला. 1,200 वर्षानंतर कृष्ण परमात्म्याला अवतार संपवावा लागला. आणि मी जर म्हणत असेल माझ्यापेक्षा मोठं पद कुणाला नकोय आणि माझ्यापेक्षा मोठं कुणी नकोय, असं होणार नाही. आपण पुण्यावरनं मुंबईला निघालो, एक्सप्रेस हायवेला आपली गाडी आहे. आपण 100 गाड्या ओव्हरटेक केल्या, किती गाड्या ओव्हरटेक केल्यानंतर आपल्या पुढे गाडी नसणार आहे. जगात आपल्या पुढे कुणीतरी असणारच आहे. हा एक त्याचा विषय झाला. आणि प्रभू राम, भगवान कृष्ण परमात्मा पहा कसं असतं. ज्यावेळेस लंकेवरती विजय मिळवला, कारण बिभीषण अगोदर शरण आला होता, हा रावणाचा भाऊ आहे. तर त्यावेळेस रामप्रभू वचनाला किती पक्के होते. रामेश्वरच्या ठिकाणी बिभीषण शरण आल्यानंतर रामप्रभूनं बिभीषणाला जी लंका आहे सोन्याची, ती अगोदरच नावावरती करून दिली. म्हणजे लंकेचा राज्याभिषेक करून दिला. कुणाला? रावणाच्या भावाला, बिभीषणाला. अजून जिंकली नाही तरी पण बाकीच्या सगळ्या लोकांची वानरसेनेची चर्चा झाली. म्हणले देवा, आज बिभीषण शरण आलाय आणि तुम्ही त्याला लंका देऊन टाकली. उद्या रावणाचा विचार बदलला, त्यांनी युद्ध थांबवलं, युद्ध करायचंच नाही ठरलं, तो जर तुम्हाला शरण आला मग त्याला काय देणार? शरण आलेला तुम्ही लंका देता, आणि जो लंकेचा मालक आहे तो तुम्हाला शरण आला, त्याला काय देणार? प्रभू रामाने सांगितलं, आज बिभीषण शरण आला म्हणून त्याला लंका दिली, उद्या जर रावण शरण आला तर त्याला माझी अयोध्या देईल. इतकं उदार तत्व प्रभू रामांचं आहे. हा उदाराचा राणा म्हटलंय परमात्म्याला. हे साम्य आहे दोघांमध्ये सुद्धा. रामही उदाराचा राणा आहे, कृष्ण परमात्माही उदारांचा राणा आहे. लंकेमध्ये गेल्यानंतर सगळे म्हटले ना, विजय झाला, आता बाबा सोन्याची लंका आहे, ती तुम्ही राहा इथे, लंकेवरती राज्य करा रामांना सगळे म्हणत होते. प्रभू रामांनी सांगितलं, जननी जन्मभूमी स्वर्गादपी करियसी. जननी आणि जन्मभूमी म्हणजे जन्म देणारी आई, आणि आपण ज्या जन्मभूमीमध्ये जन्माला आलो ती माणसाला स्वर्गापेक्षा प्रिय असते. माझी अयोध्या माझी वाट पाहते.
मी काय लंकेवरचं राज्य करणार नाही. म्हणजे सोन्याच्या कुठल्याही प्रकारच्या मोहामध्ये देव अडकले नाहीत. हं. इकडं कृष्ण अवतारामध्ये आपण द्वारका सोन्याची होती. असं म्हणतात मथुरेवरती ज्यावेळेस सारखे हल्ले व्हायला लागले, हं. काल यवनाचे वगैरे वगैरे, त्यावेळेस भगवंतानी मथुरा सोडली. निद्रा न मोडता तिळ भरी, मथुरा आणली द्वारका भितरी. श्रीकृष्ण काय एक न न करी, तोही ममता न धरी कुळाची. हं. म्हणले रात्री सगळे झोपले होते मथुरेमध्ये. हं. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे, रात्री झोपले की आपण मराठीत म्हणतो गुड नाईट एकमेकांना. अशी पद्धत आहे ना, हां. कारण आपल्याला हेच मराठी खूप जास्त कळतं. बरं. मराठीत म्हणतो आपण गुड नाईट. रात्री सगळे गुड नाईट द्वारकेमध्ये केलंय आणि सकाळी गुड मॉर्निंग करायला सोन्याच्या द्वारकेमध्ये सगळी लोक होती. आणि ती उठून पाहतात तर आपण सोन्याच्या घरात, सोन्याच्या बेडवर, सोन्याच्या द्वारकेत. मग द्वार कुठे बाहेर पडण्याचं. सगळं समुद्रातच द्वारका होती ना संपूर्ण. बरोबर. मग ते द्वार कुठे असं म्हणता म्हणता द्वारका हे कधी होऊन गेलं, त्याचं नाव द्वारका पडलं. ओके. आणि सोन्याच्या घरामध्ये राहणारा माणूस वनवासामध्ये 12 वर्ष पांडवांच्या बरोबर राहील का? म्हणून हरिपाठाच्या पहिल्या अभंगातलं शेवटचं चरण, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. राणा म्हणजे राजा. द्वारकेचा राजा झोपडीत राहतोय पांडवांच्या घरी. हा सुद्धा कृष्ण परमात्म्यांच्या जीवनातला मोठा त्याग सांगता येईल आपल्याला. म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माला जिवंत ठेवण्यासाठी, स्थापना करण्यासाठी परमात्मा स्वतः किती त्याग करतात. कर्म ह्या विषयावर आपण बोलत होतो, की माणसं कर्माला घाबरत नाहीत. हं, हं. जसं तुम्ही म्हणालात, की मरण हे दोघांनाही चुकलेलं नाहीये. तर माणसाची काय म्हणतो आपण त्याच्यात इमेज असेल किंवा काय अवकात आपण डायरेक्ट म्हणू काय आहे, की पण तरी लोक त्या आविर्भावात जगतात. त्याविषयी काय नाही, सांगाल? कर्मफल आहेच. हे बघा, जे आपण करतो ते आपल्या वाट्याला येणारच आहे. आपल्याच नाही, नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना. देवालाही कर्म चुकत नाही. हं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मानच राम वनवासाला गेला. कर्मे सीतादेवी वियोग झाला. सीतेला सुद्धा वियोग जो झाला तो कर्मानेच झाला. का झाला त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एक दिवस एक पक्ष्याचं जोडपं रामाची कथा सांगत होते. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला रामायण सांगत होते. ओके. आणि हे सीतामाईनी पाहिलं, रामाची गोष्ट सांगतायत. ते मग पक्षी आपण सध्या आपल्या आवडतीचा चक्रवाक नावाच्या पक्षाचं जोडपं होतं. सीतामाईंनी त्यांना घेतलं, मला रामकथा तुम्ही सांगा, मग पिंजऱ्यात ठेवलं. ओके. पिंजऱ्यात ठेवल्यानंतर बराच काळ ते पक्षीनी सांगायची, रामकथा सांगायची, सीतामाईला गोड वाटायचं. पण ती पक्षिणी ती गर्भवती होती आणि ती सांगत होती, आता रामकथा वगैरे सांगून झालेलं आहे. आमचं सगळं जे काय असतं, पक्षी मुक्त संचार करतात ना जंगलामध्ये. आम्हाला नैसर्गिकरित्या आमची वाढ झाली पाहिजे, नैसर्गिक जंगलातल्या काही गोष्टी आम्हाला खायला मिळाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या पोटातली बाळ व्यवस्थित त्या ठिकाणी जन्माला येते किंवा अ, अ, त्या पोटातल्या असणाऱ्या गर्भाचं पालन पोषण व्यवस्थित होईल असं सांगायचं होतं. पण सीतामाईला विनंती करून सुद्धा त्या पक्ष्याच्या जोडप्याला सोडलं नाही त्यांनी सीतामाईने. एक दिवस असा आला, खूप गयावया आली ती पक्षिणी आणि सीतामाईला सांगितलं की आता सोडा. बरं मला नाही सोडलं तर मला जंगलात काही लागतं, माझ्या पतिदेवांना जाऊ द्या, ओके. ते काही घेऊन येतील मला. हां. मग त्यांना एक पक्षाला सोडलं, नर पक्षाला सोडलं. तो जंगलात गेला, सकाळी गेला, संध्याकाळपर्यंत आला नाही. उशीर झाला. ओके. इकडे ही पक्षिणी व्याकुळ झाली आणि तिला असं वाटलं की ज्या अर्थी पिंजऱ्यातून म्हणजे माणसातून पक्षात गेले, याचा अर्थ बाकीच्या पक्ष्यांनी मारलं काय, ती व्याकुळ झाली. हां. माणूस चिंता करतो ना. हां. ते म्हणतात ना, मन चिंतिते वैरी ना चिंती. असं मनाचं चिंतन असतं. कदाचित वैरीच आपलं चिंतन असं करत नाही, पण आपलं मन असं इतकं भयंकर चिंतन करत आले. त्या पक्षिणी व्याकुळ झाली आणि मग तो सांगितलं की मला जसा माझ्या पतीचा विरह निर्माण झालाय आता, हे सीते तुला सुद्धा असाच पतीचा विरह निर्माण होईल. मग सीतादेवीला म्हणजे कर्मे सीतादेवी योग झाला. वनवासामध्ये असताना रावणाने ज्यावेळेस सीतादेवीला तिकडं अशोकवनामध्ये लंकेला नेलं आणि हा प्रभू रामाचा जो वियोग घडला त्याच्या पाठीमागे कर्म आहे. आपल्याला सीतामाईंचं कर्म कळालं म्हणून हां. त्यांना तो वियोग घडला. पण मग तसंच आपण समजा महाभारतात गेलो, आता धृतराष्ट्र जे आहेत ते भारताचे राजे होते, डोळ्याने आंधळे होते, पण तरी त्यांची 100 मुलं युद्धामध्ये गेली. मग असं काय त्यांचं कर्म होतं की एवढी मुलं त्यांना गमवावी लागली?
असं सांगितलं जातं त्यांच्या चरित्रामध्ये असं येतं, धृतराष्ट्राच्या अगोदरच्या जन्मामध्ये ते राजेच होते. पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती, समजा मला पुण्यावरनं तीर्थाला जायचे, हं, कुठल्याही तीर्थाला भारत भ्रमण करायला जायचे, तर आपल्याजवळ जे काही धन असायचं, हं. संपत्ती असायची, तर ती संपत्ती मी तुमच्याकडे ठेवणार आणि मग तीर्थाला जाणार, तीर्थ करून आल्यानंतर ती घेणार. हां. ते एक ब्राह्मण होते आणि त्यांना तीर्थाला जायचं होतं. हं. आणि म्हणून ते जोडीने तीर्थाला ज्यावेळेस निघाले, त्यावेळेस त्यांच्याकडे एक सुंदर राजहंस पक्षाचं जोडपं होतं. ओके. राजहंसाचं. हां. आणि ते राजहंस पक्षाला कुठं ठेवायचं? तीर्थाला तर नेता येणार नाही. हं, मग राजा आहे धृतराष्ट्र अगोदरच्या जन्मामध्ये, त्यांच्याकडे ठेवू म्हटले. हं, आणि आल्यानंतर आपला राजहंस परत आपण घेऊ. हं. आणि मग आले, बाबा हे तुमच्याकडे ठेवा, राजहंस आहे. आणि त्याला 100 पिल्लं होती राजहंसाला. ओके. आम्ही तीर्थाला निघून जातो आणि तीर्थावरून आल्यानंतर तुमच्याकडनं परत घेतो. हं. तीर्थयात्रेला जसं ते गेलेत, इकडे असं झालं, या धृतराष्ट्राची काय अशी इच्छा फिरली, म्हणजे आजपर्यंत सगळ्याचं मांस खाल्ले, फक्त ओह! राजहंसाचं खाल्लं नाही. म्हणून राजहंसाला त्यांनी मारलं, कापून खाल्लं. हं, त्याला त्याची ती आसक्ती, त्याची वासना वाढली तिथं. हां. ते असं म्हणतात ना, आदमी के पतन के लिए दो ही चीजें काफी होते, डोंगरेजी महाराज म्हणायचे. पहिले रसना और दुसरे वासना. हां. माणसाला अधोगतीला घेऊन जाणाऱ्या 2च गोष्टी आहेत, एक रसना आणि वासना. हं. तसं राजहंसाला कापून खाल्लं. मग त्याला त्याची आसक्ती वाढली, वासना वाढली. त्याच्या माध्यमातून त्याची 100 पिलं सुद्धा त्याने कापून खाल्ली. ओह! मग असं सांगतं आपलं धर्मशास्त्र, दुसऱ्याला जो फसवतो, तो आंधळा होतो. दुसऱ्याची जो लबाडी करतो, तो आंधळा होतो. ओके. ज्यावेळेस ते ब्राह्मण जोडपं पुन्हा तीर्थाहून आलं, हं. त्यावेळेस आमचा राजहंस आम्हाला द्या. नाही म्हटले, तो मरून गेला. खोटं बोलला ना. हां. आणि बाकीची 100 मुलं ती त्याच्या वियोगाने मरून गेली. आणि ओके. म्हणून तेच कर्म त्याच्या वाट्याला आलं. फसवलं म्हणून आंधळा झाला. हं. लबाडी केली म्हणून आंधळा झाला. आता याच्यावरती आजची पिढी, इंटरनेटचा काळ आहे. पण कर्माचं फळ मात्र असतं. आपण याला आधार काय शोधतो? पाठीमागचा आधार. बरोबर. बरं, ही कर्माची रेखा देवादिकालाही चुकत नाही, हेही आपण पुरावे हां. सांगतोय. हे जर गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या, देव आपल्याला पाहतोय. हं. आपण रोज घरातून बाहेर पडताना देव आपल्याला पाहतोय, हे जर आपण लक्षात ठेवलं, हां. तर आपण चुकणार नाही. आपण चांगलंच कर्म करणार. ओके. देव आपल्याला पाहतोय इतकं मनामध्ये असावं. हं. पण हल्लीच्या काळात देव मानणाराला आहे, न मानणाराला काहीच नाही. बरोबर आहे. म्हणून धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये 100 मुलांचा वियोग त्याला पाहावा लागला, दुःख सहन करावं लागलं. आणि फसवल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याची दृष्टी गेली होती. हं. मग आजच्या लोकांना असा प्रश्न पडू शकतो, की हं. आम्ही आज वागताना रामासारखं वागावं का कृष्णासारखं वागावं? मी म्हणेल रामासारखं आणि कृष्णासारखे सुद्धा. बरं. सांगेल. रामासारखं का? प्रातकाल उठके रघुनाथा, मातृ पितृ गुरु पावही माथा. हां. तुलसीदास महाराजांचा असा दोहा आहे. सकाळी उठल्यानंतर प्रभू राम काय करायचे? प्रातकाल उठके रघुनाथा, सकाळी उठल्यानंतर. हं. मातृ पितृ गुरु पावही माथा, आई कौसल्या माता, वडील राजा दशरथ, हं. गुरु वशिष्ठ, या सर्वांचं दर्शन सकाळी उठल्यानंतर प्रभू राम घ्यायची. ही दिनचर्या होती. म्हणून रामासारखं वागावं. ओके. मातृ पितृ गुरु पावही माता, हं. सगळ्यांचं दर्शन घेऊन राम प्रभू त्यांच्या कार्याला, देव हं. असताना देखील आपल्या कार्याचा प्रारंभ कशाने झालं पाहिजे? तर आई वडिलाच्या दर्शनाने झालं पाहिजे. म्हणून हं. रामासारखं वागावं. त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे आणि आशीर्वादानं पुण्य मिळतं, आशीर्वादानं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. हं. म्हणून रामासारखं वागावं. कृष्ण परमात्म्यासारखं पण द्वारकेमध्ये राज्य करत असताना कृष्ण परमात्मा, तीच स्थिती होती कृष्ण परमात्म्याची सुद्धा. देवकी मातेची, आपल्या वडिलांची, वसुदेवांची देव सेवा करायची. हं. समाजाची सेवा म्हणजे समाजाच्या सेवकांनी कशी सेवा करावी, तशी कृष्ण परमात्म्याने देव सगळ्याला एकत्र बसवायचे. हं. द्वारकेतले सगळे वृद्धांना सायंकाळच्या वेळी एकत्र बसवायचे आणि त्यांच्याशी हेतुगूज साधायचे. समाजातल्या नेत्यांनी सुद्धा तेच केलं पाहिजे. हं. लहान लेकरापासून वृद्धापर्यंत सगळ्याला एकत्र बसून त्या पद्धतीचं त्याचं हितगुज साधलं पाहिजे, त्याच्याशी त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्याला काय लागतंय हे दिलं पाहिजे. म्हणून कृष्णासारखं वागलं पाहिजे. ओके. तर हे कृष्ण परमात्म्याचे जीवन होतं. सुदामदेव हे बालपणीची मैत्री कशी असावी, तर ते जगातलं सगळ्यात उत्तम उदाहरण देता येईल की कृष्ण परमात्म्याचं आणि सुदामदेवांचं. हं. हे बालपणीचे मित्र आहेत
आपल्या भारत देशामध्ये उज्जैनमध्ये क्षिप्रा नावाची नदी वाहते. तिथे बाजूला सांदीपनी ऋषींचा आश्रम होता. पूर्वी गुरुकुलाची पद्धत, आजही गुरुकुलाची पद्धत आहे काही काही ठिकाणी. हं. ही गुरुकुलाची पद्धत अगदी पुराण काळापासून आहे. कृष्ण परमात्मा गुरूंच्या सानिध्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा, त्याच्यानंतर बलराम दादा, सुदामदेव हे एकत्र राहिले. हं. असा भगवंताच्या जीवनाचा इतिहास सांगितला जातो. 64 दिवस गुरुकुलामध्ये देव होते ओके. आणि राहत असताना एक खूप चांगली मैत्री सुदामदेवाची. आणि सुदामदेव ज्यावेळेस एक दिवस गुरुमाता संदीपनी ऋषींच्या पत्नी त्यावेळेस सांगितलं, म्हणजे देवानी सुद्धा कर्म केलं. कोणतं कर्म केलं? जर गुरुमातेने सांगितलं रानातून सरपण आणायचे, हं. तर देव जायचे, हं. काम ऐकायचे देव. आणि एक दिवस गुरुमातेने रानामध्ये काही कामास्तव कृष्ण परमात्मा सुदामदेवांना पाठवलं. हं. आणि जात असताना अशी मुठभर चणे खाण्यासाठी बांधून दिले होते सुदामदेवाकडे. हं. आणि रानात उशीर झाला, दुपार सायंकाळ झाली, पाऊस आला. भलं मोठं वडाचं झाड होतं. एका बाजूला कृष्ण परमात्मा, एका बाजूला सुदामदेव होते. आणि भूक लागली होती. हं. आणि भूक लागली म्हणून चणे दिले होते मूठभर. ते सुदामदेवाकडे होते. आणि सुदामदेव एकटेच कडकड कडकड खात होते. आणि ओके. देवाने विचारलं, कारण आपल्याकडे अशी पद्धत, देवाला दिल्याशिवाय खायचं नसतं. हां. कृष्ण परमात्म्याने विचारलं, "अरे सुदामा, काय खातो रे? काय खातो?" सुदामदेवांनी सांगितलं, "देवा, काय नाही, पाऊस पडतोय, थंडी वाजते, दात कडकड वाजतायत." हं. सुदामदेव चणे खात होते भुकेमुळे. ओके. देवाला दिले नाहीत. मग भागवतांनी किंवा इतरांनी हा प्रश्न निर्माण केला, की सुदामदेवाने देवाला का दिले नसतील चणे? तर हं. त्या चण्यांना काय झालं होतं, एक चोरांनी एका आजीच्या तिथे हं. चोरी केली होती. आणि चोरी केल्यानंतर त्या आजीच्या घरातले चणे पळवले होते. तिला त्या आजीला कोणीतरी खायला दिले होते. ओके. आणि मग ते आजीचं गाठोड गेल्यानंतर ती आजी फक्त एवढंच म्हणली होती, "ज्यानी कोणी माझे हे चणे चोरले असतील, हं. त्याला हे दारिद्र्य येईल, तो खाईल त्याला." ओके. हं. आणि सुदामदेवाने ऐकलं होतं. ती जी चण्याची जी पिशवी आहे, ती तिथं पडली होती. ती गुरुमातेनी दिली होती सुदामदेवाकडं. ओके. पण माझ्या मित्रावरती दारिद्र्य येऊ नये याच्याकरता हो. सुदामदेवाने एकट्यानेच चणे खाल्ले, कृष्णाला नाही दिले. हं. माझा षडगुण ऐश्वर्य संपन्न व्हावं, त्याची ऐश्वर्य, त्याची संपन्नता तशी राहावी. म्हणजे मैत्रीची कथा अद्भुत असते हां. बघा. याच्याकरता एकट्याने चणे खाल्ले. 18 विश्व दारिद्र्य सहन केलं. 18 विश्व हं. म्हणजे 18 गुणिले 20 जर केलं तर बरोबर 360 येतं. 360 दिवस ज्यांच्या घरामध्ये काही खायला मिळत नव्हतं, हो. पाणी पिऊन राहायचे. वर्षातले 5 दिवस असे असायचे काहीतरी मिळायचं. असं सुदामदेवांचं जीवन होतं. तर गुरुकुलामध्ये राहत असताना एक दिवस आहे, म्हणजे कर्माला प्राधान्य देणारा, सगळ्यावरती प्रेम करणारा. मला तुम्ही विचारलं, की रामासारखं का कृष्णासारखं? मी हं. म्हणेल दोघांसारखं. सगळे विद्यार्थी गुरुकुलातून आता बाहेर पडणार आहेत. ज्याला हं. आपण निरोप समारंभ, सेंड ऑफ सिरोमनी म्हणतो. हं. 10वी-12वी ची परीक्षा असली, की विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ सिरोमनी असतो. हं. सांदीपनी ऋषी असे बसले होते. एक-एक विद्यार्थी दर्शन घ्यायचा आणि आशीर्वाद द्यायचे सांदीपनी ऋषींनी. विद्यार्थी दर्शन घेऊन पुढे जायचा. हं. तर सगळे दर्शन घ्यायचे, सांदीपनी ऋषी आशीर्वाद द्यायचे. कृष्ण परमात्मा जसे आले, तसे सांदीपनी ऋषींनी हात असा घेतला. हं. आणि देव म्हटले, "हात का खाली घेतला? मलाही आशीर्वाद द्या तुम्ही." तर सांदीपनी ऋषी सांगितलं, "अरे, लोक मला गुरु मानतात. तू जगद्गुरू आहेत ना. हं. कृष्ण म्हणजे जगद्गुरू आहेस. आणि तुझ्यामुळं मी गुरु आहे." नाही म्हटले, "मला गुरूंचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. मी जरी जगद्गुरू असलो, तरी मी गुरूंमुळे जगद्गुरू आहे. हं. मला आशीर्वाद द्या." सांदीपनी ऋषींनी सांगितलं, "मी नाही आशीर्वाद देणार." शेवटी नाही होय करता करता सांदीपनी ऋषी म्हटले, "तुला काय मागायचे ते तूच मागून घे. मी हं. फक्त असा हात धरतो." हां. सांदीपनी ऋषींनी असा हात धरला. कृष्ण परमात्म्याने खालून सांगितलं, "मातृहस्तेन भोजनम." जोपर्यंत मी या जगामध्ये आहे, हां. तोपर्यंत मला माझ्या आईच्या हातचं खायला मिळावं, हा आशीर्वाद तुम्ही मला द्या, असं मागणारा कृष्ण परमात्मा आहे. हो. इतका आईवरती प्रेम करणार आहे. म्हणजे आजच्या पिढीने सुद्धा सोशल मीडियाच्या जगामध्ये वाहून न जाता आपण काय, कुणापासून आहोत, हे पण विचारात घेतलं पाहिजे. हा षडगुण ऐश्वर्य संपन्न होता, द्वारकेचा राणा सगळं जरी असलं, तरी आईवरचं प्रेम केवढी मोठी निष्ठा आहे. हं. म्हणजे मला माझ्या आईच्या जाण्याचं दुःख पाहायला मिळू नये, म्हणून तर भगवंताला आईच्या जाण्याचं दुःख पाहावं नाही लागलं. हं. अशी कृष्ण परमात्म्याच्या जीवनातली काही गोष्टी सांगता येतील. हां. आणि नंतरचा काळ त्यांच्या जीवनामधला.
की ज्या वेळेस द्वारकेचे राजे झाले, इकडं सुदामदेव 18 विश्व दारिद्र्य त्यांच्याकडे होतं. पण रोज कृष्णाच्या कथा आपल्या पत्नीला सांगायचे. हम्म. नवऱ्यानी बायकोला काय सांगावं? त्याच्यातलं उत्तम उदाहरण सांगता येईल. भगवंताचं चिंतन करावं, भगवंताची कथा. माझा सखा कृष्ण आहे असं सांगायचे. तो द्वारकेचा राजा आहे असं सगळं सांगायचे. कृष्णाची गोड कथा मुलांना, पत्नीला सांगायचे सुदामदेव. आणि एक दिवस पत्नीच्या मनात आलं, की म्हणले, "ठीक आहे, तुम्ही तुमचा सखा आहे म्हणता, मित्र आहे म्हणता. एक दिवस त्याच्याकडे जा." सुदामदेव म्हटले, "मी मागायला नाही जाणार. मित्राकडं जर सगळं चांगलं आहे, तर त्याच्या चांगलेपणात कधी जायचं नाही मित्राकडे. मित्र अडचणीत आहे ना, तर न बोलावता जायचं." सुदामदेवांकडनं शिकण्यासारखं आहे. तो त्याच्या ऐश्वर्यामध्ये मग्न आहे. मी का जाऊ त्याच्याकडं? हां, त्याच्यावर संकट आल्यानंतर त्यांनी बोलवलं नाही तरी मी जाणार. अशी सुदामदेवांची भूमिका होती. पण नाही म्हटले. बायकोनी समजून सांगितलं सुशीला, जिचं जीवन खूप चांगलं, म्हणजे चांगलं, चांगलं वर्तन जिच्या जीवनाची अशी सुशीला माता आहेत त्या. आता त्या सुशीला माता म्हटल्या, की "हे असे जाणार नाहीत, पण तुम्ही काहीतरी बोलून मित्रासाठी, भेटण्यासाठी वगैरे, वगैरे सांगून मग जाण्यासाठी प्रवृत्त केलं. देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही म्हणून 4 घरून पोहे मागून आणले होते, ते दिले. चालत, चालत सुदामदेव द्वारकेला जाऊन पोहोचले. द्वारकेत गेल्यानंतर सुदामदेवांचं स्वागत केले कृष्ण परमात्म्याने. देव द्वारकेचा राजा आहे, सिंहासनावरती बसलेले आहे. सुदामदेव आल्याबरोबर धावत पळत आणायला गेलेले आहेत. आणि स्वतःच्या सिंहासनावरती कोण बसवल? आज आपल्याला मुख्यमंत्री, पंतप्रधान बसवतील? गावचे सरपंच, आपल्याला नगरसेवक, आमदार बसवतील त्यांच्या खुर्चीवरती? नाही बसवणार. द्वारकेच्या राजाने बालपणीचा मित्र आला कळाल्याबरोबर मिठी मारली, आणलं, स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं. हे शिकण्यासारखं आहे ना. आपल्या मित्राला स्वतः मित्राने किती प्राधान्य दिलं पाहिजे. सिंहासनावरती बसवलं, नुसतं बसवलं नाही, पूजा केली. सुदामदेवाचे पाय धुतलेत. रस्त्याने येत असताना सुदामदेवाच्या पायामध्ये काटे मोडले होते. ते मोडलेले काटे सुद्धा देवानी, असं पुराणांनी सांगितलंय, की रुक्मिणी माता सुई आणायला उशीर झाला म्हणून देवानी नखानी काटे उपसले. नखाला काटा येत नाही म्हणून देवानी स्वतःचा दात लावला. असं सांगितलं जातं, की भगवान परमात्म्यानी, म्हणजे असं का? हे महात्म्य आहेत. भजन करणारा आहे सुदामदेवा. आपल्या पुण्यामध्ये भंडारा डोंगरावरती जिजाई आई साहेब म्हणजे तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी, त्यांच्याही पायातला काटा काढलाय भंडारा डोंगरावरती. इकडं सुदामदेवाच्या पायातले काटे काढलेत. आणि त्या निमित्तानं आपल्याकडे अशी काटा काढण्याची पद्धत असते, की काटा काढायला जर काटा दिसला नाही, पाणी नसेल तर पूर्वी लोक असे थुका लावायचे. परमात्म्याने स्वतःचा थुका तिथं लावलेला आहे. त्यांच्या चरणाची रज आपली चाटलेली आहे. ते चरणाच्या रजेचं सेवन केलेलं आहे परमात्म्याने. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. आणि मग तो दाताने उपसून काटा परमात्म्याने काढलेला आहे. हे मित्रावरचं प्रेम आहे. आणि ज्या वेळेस सुदामदेवाच्या जवळ पोहे होते, ते पोहे वहिनीने काय दिलं मला, असं देवाने विचारलं. वहिनीने काय दिलं मला? लपवायला लागले. म्हणले, एवढं सोन्याच्या घरात राहतो, सोन्याच्या ताटात जेवण करतो, सोन्याचं त्याला काय मी मूठभर पोहे देणार? लपवायला लागले. देवाने जाणलं, ते ओढून घेतलं. ते पोहे होते. पोहे सुदामदेवाचे, फके मारी कोरडेचे. देव कोरडे खायला लागले पोहे. आणि ते पोहे खात असताना असं सांगतात पुराणं, एक घास ज्यावेळेस भगवंताच्या पोटामध्ये गेला, तर अनंत ब्रह्मांड भगवंताच्या पोटातली तृप्त झाली होती. देवाला नैवेद्य का दाखवायचा असतो घरात? भगवंताच्या पोटातली अनंत ब्रह्मांड तृप्त होतात, इतकी ताकद आहे सुदामदेवाची. आणि दुसरा घास खाणार तेवढ्यात रुक्मिणीने हात धरला. म्हणले, एका एका घासाच्या बदल्यात, एका पोह्याच्या घासाच्या बदल्यात देवानी आपल्या मित्राला, सुदामदेवांना, सोन्याची नगरी दिली होती. हे अवधारी आहे. जसं तिकडं बिभीषणाला लंका दिली, तसं इकडं मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिधला गा. मुठभर पोह्यासाठी सोन्याचा गाव देणारा परमात्मा आहे हा. हे त्याचा अवधारी आहे. तुझे अवधार्य जाणं स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र अपात्र, कैवल्य आईशी पवित्र, वैर्याई दिदले. वैर्याला सुद्धा तो मोक्ष देतो. हा तर मित्र आहे ना सुदामदेव. मुठभर. आणि मग रुक्मिणी मातेने हात धरला. अरे, दुसरा जर घास तुम्ही खाल्ला तर 16,100 पत्न्यांसहित, 16,108 पत्न्यांसहित सगळी द्वारका पण त्याला द्याल तुम्ही, म्हणून दुसरा हात धरला. आणि अजून त्याच्यातला एक सुंदर भाव आहे सर. ज्यावेळेस ती पोह्याची देवाने ती गाठ सोडली होती, ज्ञानोबराय म्हणतात, मी सुदाम्याच्या गाठी सोडी पोह्यासाठी, सुदाम्याच्या उपरण्याच्या गाठी पोह्यासाठी सोडतो, कारण हा प्रेमाचा भुकेला आहे ना. प्रेमाने खाऊ घालणारे आहेत ना.
बरोबर. मनापासून जे दिल्यानंतर देव खातो याचं उदाहरण आहे. आणि त्या याच्यामध्ये एक भाव सांगतोय मी. भाव लक्षात घेतला. कुठल्याही कथेपाठीमागचा एक भाव लक्षात घेतला पाहिजे. हां. आणि तो भाव अंतःकरणामध्ये आपल्या उतरला पाहिजे हे हं. गरजेचं आहे. त्याच्यात एक चिठ्ठी होती, चिठ्ठी हं. पोह्यामध्ये. देवाने आतमध्ये जाऊन वाचली. त्या ओके. चिठ्ठीवर असं लिहिलं होतं, सुशीला मातेनं म्हणजे सुदामदेवाच्या पत्नीनं. कारण हां. माझा नवरा देवाकडे जरी गेला मित्राकडे तर मागणार नाही काय. हां. तर तिने त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं, "एक मास" म्हणजे भगवान श्रीकृष्णाला नमस्कार. हं. आणि हिंदीमध्ये असं होतं, "एक मास में दो पाख में दो एकादशी होय." हां. महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यामध्ये 2 पक्ष असतात आणि 2 पक्षामध्ये 2 एकादशी असतात. हं. एक मास में दो पाख में दो एकादशी होय. मेरे तो घर गोपाल नित्य एकादशी होय. ओह! माझ्या तर घरी हां. रोज रोज एकादशी एकादशी. असते. देवाच्या डोळ्यात पाणी आलं कृष्ण परमात्म्याच्या. गरिबासाठी सुद्धा रडणारा हा नेता आहे, मला हे हं. सांगायचं. दुसऱ्याचं दुःख ऐकल्यानंतर स्वतःला दुःख होतं कृष्ण परमात्म्याला. हं. एक मास में दो पाख में दो एकादशी होय. मेरे तो घर गोपाल नित्य एकादशी होय. त्याच्या खाली कृष्ण परमात्म्याने तिथंच खाली लिहून दिलं, होनी सो तो हो गई भाभी, हं. अब ना ऐसी होय. होनी सो तो हो गई भाभी, अब ना ऐसी होय. भाभी तेरे घर में नित्य द्वादशी होय. ओह! आजपर्यंत झालं ते झालं. पण आजपासून इथून पुढं असं कधीच होणार नाही. तुमच्या घरामध्ये नित्य द्वादशी होईल. असं सांगणारा देव आहे. म्हणजे अशी अद्भुत आहे मैत्रीची कथा. कृष्ण झाल्याशिवाय नाही कळत सुदाम्याची व्यथा. अशी अद्भुत मैत्री. वाह! म्हणून तर असं म्हटलं जातं, की बाबा भेटीत आलेला देव हं. म्हणजे आई आहे. देवाने दिलेली भेट म्हणजे पत्नी आहे. आणि देवाला सुद्धा न मिळणारी भेट म्हणजे मित्र आहे. म्हणजे मला वाटतं, की ही कथा ऐकण्यापेक्षा त्यातला भाव जसं तुम्ही म्हणालात, हां, तो समजून घेणं कथा खूप काय गरजेचं आहे. असतं, समजवण्यासाठी ती कथा बनवली जाते. हं. पण त्या कथेपाठीमागचा भाव काय आहे? हां. तो भाव अंतरंगामध्ये उतरणं गरजेचं आहे. भाव जाणून घेणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखादी गोष्ट सांगतो, ऐकणारे म्हणतात, "हे असं नाही, हे तसं नाही, ते हां. कुठं लिहिलंय, ते काय आहे?" हा भाग सगळा सोडा. हां. तुम्ही भावनेने किती एकरूप होता. बरोबर. आपलं काय चाललंय, देव भावाचा भुकेला आहे ना, हां. तो बाकीच्या गोष्टीचा भुकेला नाही. अंतःकरणातल्या भावाचा भुकेला आहे. बरोबर. आपण भावानीच त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. हं. चिकित्सक चिकित्सक बुद्धी ही विज्ञानाकडे घेऊन जाते हां. आणि भावना ही अध्यात्माकडे घेऊन जाते. अध्यात्म. म्हणून आपण चिकित्सक असू नये असं मी म्हणणार नाही. हं. चिकित्सक असलं पाहिजे. ज्ञानोबा चिकित्सक नव्हते का? हं. ज्ञानोबांची चिकित्सा सांगतो तुम्हाला. तो देखे समुद्रापलीकडील, स्वर्गीचे आलोचे ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे. म्हणजे काय? एखादा महात्मा नामचिंतनाच्या बळावरती सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याचं सामर्थ्य किती? 7 समुद्राच्या पलीकडचं त्याला पाहता येतं. असं ज्ञानोबा म्हणतात. ओके. आजचे विज्ञानवादी काय म्हणतात लोक पोरं, की महाराज हे काय सांगता तुम्ही? 7 समुद्राच्या पलीकडं माझा मित्र आहे अमेरिकेत, ऑस्ट्रेलियाला. हे पहा व्हिडिओ कॉल लावतो. तुम्ही अमेरिका पहा इथं बसून. 7 समुद्राच्या पलीकडे आत्ता पाहतो. तुम्ही आत्ता पाहताय ना? हं. बरोबर. 700 वर्षापूर्वी आमचे माऊली पाहत होते ना? आले का? हे विज्ञान सांगतंय अध्यात्म. बरोबर. ही चिकित्सा ज्ञानोबारांची इतकी मोठी आहे, की विज्ञानालाही आज माहिती नाही इतकी मोठी आहे. स्वर्गीचे आलोचे ऐके. आता स्वर्गामध्ये देवेंद्र सभेमध्ये आहेत. मी महाराष्ट्रातले नाही म्हणत. हां. हां. स्वर्गाचा राजा, देवांचा राजा देवेंद्र. हं. स्वर्गामध्ये सभा चालू आहे हां. आणि ते तिथं बोलतायत बाकीच्या देवांशी. हं. हे ज्या दिवशी एबीपी माझा जी 24 तास अथवा आपले चॅनल दाखवतील, हां. ज्या दिवशी स्वर्गात सभेमध्ये कोण काय बोलतंय, हां. त्या दिवशी विज्ञान पुढे गेले. नाहीतर विज्ञान अजून रांगतं बाळ आहे. ओह! ही अध्यात्मातली चिकित्सा सांगतोय तुम्हाला. हां, हां, हां. चिकित्सक व्हायचं तर इतकं ज्ञानोबारांसारखं चिकित्सक व्हा. बरोबर. बारीक-बारीक, छोटे-छोटे प्रश्न अनेकांचे असतात, हं. की फक्त एखाद्याच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याकरता हं. असतात. ज्ञानाच्या परीक्षा घेऊन काही उपयोग होत नाही. हां, चिकित्सक व्हा, त्याच्यातून चांगले शोध लावा. चिकित्सक व्हा, ज्ञानोबारायण इतकं मोठं व्हा, ज्ञानोबारायण इतके चांगले शोध लावा. चिकित्सा पाहिजे, नाही असं हां. नाही. सांगायचंच झालं आजच्या पिढीला, आजची पिढी चिकित्सक आहे ना. हं. आजची पिढी प्रश्न विचारणारी आहे. आजच्या पिढीला खरं आणि खोटं, आजची पिढी इंटरनेटचा आधार घेते हं. आणि इंटरनेटच्याच माध्यमातून त्यांना जे वाटते तेच खरं वाटतं. हो. म्हणजे इथं भावनांना रस्ता राहिला नाही, नाही. भावनांना वाट राहिली नाही. म्हणून हल्लीच्या काळामध्ये लोकांच्या डोळ्यामधलं पाणी आटलेलं आहे, सुकलेलं आहे. हं. जिथं भावना आहेत, तिथं डोळ्याला ओलावा आहे, जिथं बरोबर. जिव्हाळा आहे. जिथं भावना नाही तिथं सगळा कोरडेपणा आहे. हं. अध्यात्म हे जिव्हाळ्याचं आहे आणि विज्ञान हे कोरडं आहे. हं.
महाराज आपण आता शेवटाकडे येऊयात. हां, हां. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, राम आणि कृष्ण आपल्या संस्कृतीसाठी काय आहेत? हं. राम आणि कृष्ण हे आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या संस्कृतीचे उभे आणि आडवे धागे आहेत. ओके. वस्त्र असतं, वस्त्र, कापड. हं, हं, आणि कापड हे उभ्या आणि आडव्या धाग्याशिवाय तयार होत नाही. हं, कोणतंही कापड असू द्या, त्याला उभे आडवे धागे असतात. हं, तसं भारतभूमी जर हे एक मोठं वस्त्र असेल, महावस्त्र असेल हे संस्कृतीचं, हां, तर या महावस्त्राचं राम आणि कृष्ण हे संस्कृतीचे उभे आणि आडवे धागे आहेत. म्हणले कसं? हं, त्याचं उत्तर असं आहे, अयोध्येकडून राम निघाले हां. दक्षिणेकडे रामेश्वरपर्यंत हो. आणि कृष्ण परमात्म्याचा आडवा जर प्रवास झाला, पश्चिम द्वारकापुरी आणि जगन्नाथपुरी ही पूर्वेकडची. हं, म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण हा दोघांचा प्रवास झालेला आहे. हां, कृष्ण परमात्मा पश्चिमेकडून पूर्वेकडे आले, हां, इकडे. आणि रामप्रभू कार्य करत असताना इकडनं उत्तरेकडनं दक्षिणेकडे गेले. उभा आणि कारण ओके. त्यांच्याशिवाय भारतीय संस्कृती नाही, पूर्णच नाही. होत नाही. हां, हां, भारतीय संस्कृतीचे हे दीपस्तंभ आहेत. हां. ओके. आणि हा आदर्शवत जीवनशैली राम आणि कृष्ण आजच्या पिढीने त्यांच्याकडनं घ्यावी. आचार असतील, विचार असतील, संस्कार असतील, या सगळ्या गोष्टी भगवंतांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्यातून आपल्याला दिलेल्या आहेत. नुसतं हां, सांगितलं नाही. सांगितलं. म्हणजे खूप सुंदर ॲक्चुअली तुम्ही विश्लेषण केलंय, की हं, राम आणि कृष्ण आपल्या धर्माचे आधारस्तंभ कसे आहेत. हं, सो मला वाटतं आत्तापर्यंत ज्यांनी पॉडकास्ट बघितला आहे, तर त्यांना कळालं असेल, की राम आणि कृष्ण या 2 चरित्रांमधून आपण काय शिकलं पाहिजे आणि आपलं जीवन हे कसं आनंदी केलं पाहिजे. दोघांच्याही ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या घ्या आणि तुमचं आयुष्य चांगल्या आनंदात जगा, असंच मला एवढं सांगायचंय. महाराज खूप वेळ झाला आपण आता चर्चा करतोय. आपण तुर्तास थांबूयात. पुन्हा आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणारच आहोत. हं. त्यामुळे आत्ता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. रामकृष्ण. रामकृष्ण.